नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द क्रिएटिव्ह क्रॉप यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आहोत कर्नाटकातील तोरणहल्ली गावातल्या खूपच शांत आणि श्रद्धेच्या ठिकाणी, हनुमप्पा देवस्थाना. मित्रांनो, हे मंदिर भगवान हनुमानांना समर्पित आहे आणि स्थानिक लोकांसाठी हे केवळ मंदिर नाही, तर विश्वास, भक्ती आणि शक्तीचं केंद्र आहे. इथे आल्यावर लगेच जाणवतं ते म्हणजे आजूबाजूचं शांत वातावरण आणि मनाला मिळणारी वेगळीच शांती. मंदिराची रचना साधी पण खूप सुंदर आहे. इथे शनिवारी आणि हनुमान जयंतीला भक्तांची विशेष गर्दी असते. असं मानलं जातं की मनापासून केलेली प्रार्थना इथे नक्की पूर्ण होते. आमचं मारुती मंदिर चिक्कोडी तालुक्यात येते, बेळगाव जिल्ह्यात येते. चिक्कोडी सोडून 10 किलोमीटर अंतरावर आहे. हे मूर्ती आमचं आपोआप उद्भव झालेलं आहे. कुणी हातानं तयार करून बसवलेलं नाही आणि कुणी बाहेरनं आणून बसवलेलं नाही. आपोआप उद्भव झालेलं, जमिनातनं आपोआप उद्भव झालेलं आहे. आणि आमच्या पूर्वजांनी पहिला 12 हात उकरून खाली बघितले म्हणून हे मूर्ती असं आहे, असंच होतं. त्यावेळी ते विचार केले, हे मूर्ती सगळं असं वरती आले की शिडी लावून पूजा करायचे पाळे येईल पुढच्या पिढीला म्हणून. त्यावेळी त्याच्या हातानं 3.5 हात माप ठेवून 2 दगडी गाठल्यात वर. 2 दगडी गाठले, तिथं हनुमान आकार झाले. आपोआप हनुमान आकार झाले. इथं येणं जाणं भक्ताचं मनाचं काम काय असते सगळं काम ओके होते. प्रत्येक शनिवारी सगळं महाराष्ट्र कर्नाटक सगळं लई माणसं येते. हे मंदिर चिकोडीपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि निपाणीपासून 22 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, जर तुम्ही या भागात प्रवास करत असाल किंवा श्रद्धा आणि शांतता शोधत असाल तर हनुमप्पा देवस्थाना तोरणहल्ली या ठिकाणी नक्की भेट द्या. आजचा छोटासा व्लॉग इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच व्लॉग्ससाठी द क्रिएटिव्ह क्रॉप यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम, जय हनुमान.